गेल्या 6 दिवसांपासून रखडलेला तामिळनाडूमधला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी अखेर आज पार पडला। जोसेफ विजय यांनी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। 5 दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। तामिळनाडूत विजय यांच्या टीव्हीके पक्षाला 107 जागा मिळाल्या, मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांना 5 दिवस लागले। जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला काल संध्याकाळी VCKच्या 2 आणि युनियन मुस्लिम लीगच्या 2 आमदारांनी पाठिंबा दिला। त्यानंतर त्यांचं संख्याबळ 120च्या वर पोहोचलं, म्हणून काल संध्याकाळी त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। त्यानंतर राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी जोसेफ विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळी 9 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला। या शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधींची उपस्थिती होती। दरम्यान जोसेफ विजय यांनी CMO कार्यालयात जाऊन पदभारही स्वीकारला। जोसेफ विजय यांचा शपथविधी सुरू असताना एकच गोंधळ उडाला। राज्यपालांनी त्यांना शपथ घ्यायला सांगितलं, मात्र त्यांनी लिखित शपथ वाचण्याऐवजी भाषणच सुरू केलं। त्यावर त्यांच्या चाहत्यांनी टाळ्याही वाजवल्या, मात्र राज्यपालांनी त्यांना रोखलं, लिखित शपथ वाचायला सांगितलं। श्री जोसेफ विजय एनुम नान चेन्नईत हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला खरा, त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। मात्र या सोहळ्याला अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्या उपस्थितीनं सर्वांचंच लक्ष वेधलं। गेल्या काही महिन्यांपासून विजय आणि त्रिशाच्या नात्याविषयी चर्चा सुरू आहेत, मात्र याबाबत दोघांनीही अधिकृतपणे कुठलाही खुलासा केलेला नाही। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर जोसेफ विजय यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। 200 युनिट्सपर्यंत मोफत विजेच्या निर्णयावर स्वाक्षरी केली। तसंच अंमली पदार्थांविरोधात लढण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली। महिलांच्या सुरक्षेसाठी तामिळनाडूत विशेष टास्क फोर्सची निर्मिती विजय यांनी केली। तर महिला सुरक्षा, अंमली पदार्थांना विरोध अशा विविध मुद्द्यांवर स्पर्श करणारं जोरदार भाषण विजय यांनी मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर केलं। पाहूया। मी तुमच्याच परिवारातला तुमच्या भावासारखा आहे। महिला सुरक्षेला मी प्राथमिकता देणार आहे। गुन्हेगारांचा तातडीनं हिशेब करणार आहे। ड्रग्स मुक्त तामिळनाडू करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, तसा इशारा दिलाय। मी सर्वसामान्य व्यक्ती आहे, देवाने पाठवलेला प्रेषित नाही, असं देखील त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं। तुम्ही माझा अपमान केला तरी तुम्ही माझेच आहात, असं म्हणत त्यांनी भावनेलाही हात घातला। शिक्षण, पायाभूत सुविधा, पिण्याचं पाणी हीच प्राथमिकता राहील, असं देखील विजय यांनी म्हटलंय। पारदर्शी सरकार, पारदर्शी कारभार हे आपलं सूत्र राहणार असल्याचं विजय म्हणाले। बंद दाराआड कोणालाही भेटणार नाही, आपला कारभार खुल्लम-खुल्ला असेल, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। गेल्या सरकारनं आधीच खजिना रिकामा केला, त्यावर काम करावं लागेल, हे देखील त्यांनी अधोरेखित केलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।